कोकणची लाईफलाईन म्हणून ज्याची ख्याती आहे तो मुंबई गोवा महामार्ग केव्हा पूर्ण होणार याची कोकणकर अगदी डोळ्यात प्राण आणून वाट पाहत आहेत। मात्र गेली 17 वर्ष हा महामार्ग काही पूर्ण होत नाही। नुकतंच केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी 2026च्या मे महिन्यात महामार्ग पूर्ण होणार अशी घोषणा केली आहे। या वर्षी मे महिना समाप्त होण्याच्या आधी मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल आणि या पावसाळ्यात तुम्हाला त्रास होणार नाही असं राणेसाहेब वारंवार मला सांगतात। आणि त्याचप्रमाणे कोल्हापूर टू रत्नागिरी हा 90% रस्ता पूर्ण झालेला आहे। आता एक टनेल पण बांधणार आहोत आम्ही आणि हा पण रस्ता जवळपास मे महिन्याच्या आधी पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा विश्वास आज राणेसाहेबांच्या समोर शब्द देतोय। पण खरंच या मे महिन्यात रस्ता पूर्ण होईल का ही शंकाच आहे। अजूनही आरवली ते कांटे आणि कांटे ते वाकेड या 2 टप्प्यात कामं अजूनही मंदावलेलीच पाहायला मिळत आहेत। तब्बल 15 वर्षांनंतर कांटे ते वाकेड या टप्प्यातील हातकंबा इथं नक्की काय हवं, पूल हवा की उड्डाणपूल हवा यावर निर्णयच रखडला होता। 2025मध्ये इथल्या उड्डाणपुलाचं काम हातात घेण्यात आलं, त्यामुळे हा उड्डाणपूल या मे महिन्यात पूर्ण होईल याबाबत शंकाच आहे। हीच गोष्ट नद्यांवरील पुलांची। हे पूलही 2026मध्ये आकारात येताना दिसत आहेत। अजूनही संगमेश्वरमधील सोनवी पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही। हीच परिस्थिती पुढे लांजा तालुक्यातील वाकेडचीही आहे। अशातच सिंधुदुर्गातील माजी आमदार वैभव नाईक यांनी तर महामार्गाचं काम मंत्री गडकरी यांच्यामुळेच रखडलं असे थेट आरोप केले आहेत। त्यामुळे या मे महिन्यात महामार्ग पूर्ण होईल का आणि गडकरींनी दिलेलं आश्वासन खरंच यावर्षी पूर्ण होईल का याबाबत आता चर्चांना उधाण आलं आहे। खरं तर नितीन गडकरींनी हा महामार्ग सुरू झाल्यानंतर आज जवळजवळ 14 वर्षांनी हा महामार्ग पूर्ण जाणार मेमध्ये म्हणून सांगितलं आणि त्यांनी माफी पण मागितली। परंतु माझं असं म्हणणं आहे की हा महामार्ग उशीर होण्यासाठी नितीन गडकरीच कारणीभूत आहे। सिंधुदुर्ग जिल्हा सोडला तर रत्नागिरी रायगड मधले ठेकेदार अनेक वेळा बदलले गेले आणि त्यांना पाठीशी घालण्याचं काम नितीन गडकरी साहेबांनी केलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की आता तुम्ही माफी मागितला, परंतु या 14 वर्षामध्ये जे हजारो मुंबई गोवा मार्गावर कोकणवासीय मृत्युमुखी पडले त्यांची तुम्ही माफी मागणार, त्यांना काय आर्थिक मदत शासनातर्फे होणार आहे की ही माफी फक्त टोल वसुली करण्यासाठी आहे? कारण मेमध्ये तुम्ही करणार म्हणजे जूनपासून तुम्ही टोल वसुलीसाठी हा महामार्ग सुरू करणार आहे। परंतु आमची शासनाला विनंती आहे आणि सिंधुदुर्गवासियांच्या वतीने की जोपर्यंत मुंबई गोवा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही टोल वसुली करू नका आणि इतकं वर्ष प्रकल्प रखडला आहे त्यापेक्षा माफी मागण्यापेक्षा आम्हाला हा रस्ता इतकं वर्ष रखडल्यामुळे शासनाने टोल माफी करावी हीच आमच्यासाठी माफी असेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।